गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातल्या नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरू असून 13 नोव्हेंबरला पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 8 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेनंतर मंत्री, अधिकारी आणि प्रशासनाचे दौरे झाले, संयुक्त बैठका देखील घेण्यात आल्या। मात्र तात्पुरत्या उपाययोजनांनंतर देखील परिस्थितीत काहीही कायमस्वरूपी सुधारणा झालेली नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज नवले पूल परिसरामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं। अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। नवले पूल परिसरातील अपघात थांबवण्यासाठी सरकार आणि प्रशासन नेमकी कोणती ठोस पावलं उचलणार आणि ती कधी अंमलात आणली जाणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। बंगलोर मुंबई महामार्गावर नवले पुलाच्या जवळ 13 नोव्हेंबर रोजी एक भीषण अपघात झाला होता आणि यामध्ये 8 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। यामध्ये एक 3 वर्षाची लहान चिमुकलीचा देखील समावेश होता। त्यानंतर अनेक अधिकारी या ठिकाणी येऊन गेले, नेते मंडळी येऊन गेले, काही उपाययोजना देखील करण्यात आले। मात्र खरंच हे उपाययोजना फायदेशीर ठरतायत का, काय म्हणायचंय तुम्हाला? तात्पुरते का स्वरूपाची डागडुजी केली जाते, फक्त कागदोपत्री खेळ केले जातात, ठोस उपाय केले जात नाही। कागदावर दाखवायचं म्हणूनच काहीतरी केलं जातं, प्रत्यक्षात मृत्यूचा तांडव थांबला जात नाही, निष्पाप लोकांचे बळी जातात। ती ह्याच्यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे आणि आधी सर्व्हिस रोड मोकळे करा आणि मग तुमचे काय या असेल ते करा। यमराज या ठिकाणी आहेत, एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन होतंय, अनेक उपाययोजना केले जात आहेत असं प्रशासनाकडून सांगितलं जातंय। यम सुद्धा या अपघाताला कंटाळून मुक्काम इथंच ठोकायचा प्रयत्न ह्या सरकारला करायचा असं दिसतोय, पण हे सरकार फक्त सेल्फी काढून जातो आणि त्याचे कुठलेही निर्णय पूर्णत्वास नेत नाही आहेत। त्यामुळे ह्या सरकारनं ठोस उपाय करून ह्या अपघात कमी करण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा पूर्णत्वाला कसे थांबतील याचा हे प्रयत्न हे करावं। यमराज आहे, गळ्यात फाशी घालून अशा पद्धतीने लोकांना घेऊन चाललेले आहेत। आतापर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास 100 लोकांचे बळी याच स्पॉटवर गेलेले आहेत, या नवले पुलाच्या जवळ गेलेले आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। तर नवले पुलाजवळ हे आंदोलन सुरू होतं। पुण्यातील अनेक नागरिक हे संतप्त झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून नवले ब्रिजवरती ही अपघातांची मालिका सुरू आहे आणि त्याचमुळे संतप्त नागरिकांनी आज इथं रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं। अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा ही त्यांची प्रमुख मागणी होती आणि याच मागणीसाठी अनेक नागरिक हे एकवटलेले होते आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन हे केलेलं आहे। तर नवले पूल परिसरात अपघात थांबवण्यासाठी सरकार आणि प्रशासन नेमकी कोणती ठोस पावलं उचलणार आहे आणि ती नेमकी कधी अंमलात आणली जाणार आहे असे अनेक प्रश्न हे अजूनही अनुत्तरित आहेत आणि त्याचमुळे हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।